श्रीपाद श्री वल्लभ चरितामृतसार अध्याय 28 श्रीपाद प्रभूंचे चिदंबर रहस्य. श्रीपाद प्रभूंचा वाम भागात शक्तिसंचार असतो आणि उजव्या भागात शिवसंचार असतो. या कारणाने ते शिवशक्ती स्वरूप आहेत. त्यांच्या हृदयात पद्मावती देवीचा निवास असतो. हृदय हे दयेचे तसेच अनाहत चक्राचे स्थान आहे. येथून शक्ती ऊर्ध्वचक्राकडे तसेच अधोचक्राकडे म्हणजे मूलाधार चक्राकडे प्रवाहित होते. या कारणानेच ते अजून एक दिव्य चैतन्यमय शरीराने श्री पद्मावती आणि श्री व्यंकटेश स्वामी स्वरूपात आहेत. श्रीपाद प्रभू वाणी हिरण्यगर्भाचे शुद्ध स्वरूप आहेत. परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी स्वरूपी वाणी देवीचा त्यांच्या जिभेवर वास असतो. वाणी मातेचे दिव्य मानस आणि हिरण्यगर्भाचे दिव्य मानस हे अद्वैत स्थितीत असते. वास्तविक पाहता चिदंबर रहस्य म्हणजे ते 3 प्रकारचे चैतन्य स्वरूप एकच वेळी धारण करतात. त्यांच्या एक शरीराला दुसऱ्या शरीराच्या कोणत्याही दृष्टीचे पाहण्यास स्पर्श नसतो. ते वाणी हिरण्यगर्भाचे चैतन्य शरीर, शिवपार्वतीचे चैतन्य शरीर, पद्मावती व्यंकटेशाचे चैतन्य शरीर यांना एकाच वेळी धारण करून त्या सगळ्यांचे अतीत श्रीपाद श्रीवल्लभ असे आणखी एक दिव्य शरीर धारण करतात. याचे वैशिष्ट्य असे की एका शरीराशी दुसऱ्या शरीराचा स्पर्श नसतो. हीच प्रभूंची योगमाया, वैष्णवी माया आणि हेच त्यांचे चिदंबर रहस्य. श्रीपादांना द्वैत, विशिष्ट अद्वैत आणि या सर्वाचे अतीत असे म्हटले तरी योग्यच होईल, कारण योगमाया अगाध आहे. श्रीपादराजम शरणम प्रपद्ये.